एक वेळ बनवला का 2-3 वेळ बनवलं होतं. एक आठवड्यात तू 2 वेळ बनवतो ना. आता या दिवसात खाऊन येऊ होते. एका पाहिजे तर 3 वेळ बनवते. 2 ते 3 वेळ होते. दोघींना पाहिजे. मोबाईल आहे का? माय चॅनल. सो आता तो आम्ही गावाकडे आणि स्वयंपाक ऑलमोस्ट झाला. फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत. सो त्या आई करणार आहेत. कारण इथल्या कधीच पोळ्याच नाही बनत मला सॉफ्ट हवी. शेतीचे कामं सुरू आहेत सगळे आणि अनिल पण खेळते तिकडे. बस झालं स्वयंपाक आणि आता आवरायचं आहे पटापटा. काय नाही दिवसभर टाईमपास. काल पण पूर्ण काल अजिबातच इच्छाच नव्हती कुठलं म्हणजे शूट करायचं वगैरे. खूपच थकल्यासारखं आणि बॉडी पेन जाणवत होतं ॲक्च्युली. पूर्ण दिवसभर काल आराम केला. फक्त जे पण काही संध्याकाळी आम्ही पदार्थ वगैरे बनवून त्याचं शूट केलं फक्त बस. तर जवळपास 9:15 झाले. फुल ऑन रिलॅक्स मूडवर आहोत आम्ही आज सगळे. ॲटमॉस्फिअर पण छान आहे आज.
माझ्याकडे दे बॅग. ओढून जाशील तिथे लस करते मी. ये कारभार. आज अजय लवकर निघून गेला हॉस्पिटलला, सोडून देते आज अन्वेला. तुला घालता पण येतं अन्वे. थांब 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 थांब. हे दे. हां घाल, हात घाल. बापरे थांब. ते बघ बॅग पण. अन्वीला सोडून आली मी आणि जेवण पण झालं. आज थोडंसं लवकरच जेवण केलं कारण भूक लागली होती भरपूर जास्त. आज थोडंसं मॉर्निंगला लवकर उठणं झालं. अजयला लवकर जायचं होतं तर. आणि एक तुला बनवायची होती फुलकोबी, पण एवढी बेकार फुलकोबी निघाली ना की माहिती नाही ते कुठल्या स्थितीत फुलकोबी ठेवली होती भाजीवाल्याकडे. खूपच किडे त्याच्यामध्ये. सो शेवटी मग फुलकोबी राहू दिली, फेकून दिली आणि भेंड्या आणल्या होत्या घरून. सो त्याची कढी केली. आणि एवढं जास्त पाऊस जमलेला आहे. म्हणजे काल आम्ही जवळपास रात्रीला 9 वाजे घरी पोहोचलो. तर एवढं गरम जाणवायला लागलं. गावाकडे आहे मधामधात ऊन पण निघते पण तेवढी गरमी वाटत नाही, पण इकडे खूपच जास्त कालपासून एकदम हीट वाटायला लागली येता बरोबर. आता पण भरपूर पाऊस जमलेला असं वाटते. खूपच जास्त पाऊस येणार आहे. सो मलाही बाहेर काम आहे, मी जाऊन येते पटकन. आय होप तोपर्यंत पाऊस नाही येणार. इतका कंटाळा येतो ना रेनकोट घालायचा, कुठं रेनकोट घालून येणे किंवा कधी कधी मग रस्त्यातच घालावा लागतो. सो त्यामुळे. आणि आज अन्वीला पोळी आणि भेंडीमधले दाणे काढून दिले. सो तिला आवडतं असं खायला. आणि ॲक्च्युली असं ठरवलं होतं आधी की आल्यानंतर तिचे ड्रेस वगैरे वॉश करून घेणार स्कूलचे. ॲक्च्युली खूप जास्त गंदे झाले होते, पण ते पण काल खूप लेट झालं त्यामुळे वॉश पण नाही करणं झालं. आणि मग जो वेनसडेला मी तिला जो ड्रेस घालून देतो तो घालून देते, तो ड्रेस मी आज तिला घालून दिला. सो असं सगळं सुरू आहे. आणि बघू आता त्यांचा 15 ऑगस्टचं काय तयारी आहे. मे बी लहान मुलांचं नाही राहत काहीच. सो बघू आता काय आहे तर. आणि बस बाकी काही नाही. बॅगचं जे आपलं व्हिडिओ आहे ते तुम्ही बघितलंच असेल. जे पण काही वाघाला घेऊन ट्रॅजेडी झाली होती ते खतरनाक होती एकदमच. आणि त्यानंतर मग दुपारला आराम केलं मी थोडंसं. खूप महिन्यानंतर मी दुपारला 4 वाजे डायरेक्ट 4:30 वाजे जागा आली मला. सो त्यानंतर मग येण्याची तयारी सुरू झाली. आणि येताना पण भरपूर पाऊस जमलं होतं. एकदम खूप सुंदर ॲटमॉस्फिअर झालं होतं रात्रीला. सो आणि अन्वी 6:30-7 वाजे जे झोपली गाडीमध्ये, कंटिन्यू झोपली ती. आणि आज डायरेक्ट 7 वाजे ती उठली. 7:30 ते 8च्या मधामध्ये ती डायरेक्ट उठलेली आहे. तो 12 तास तिने कंप्लीट झोप घेतलेली आहे. तर चला जाऊन येते मी पटकन, कारण पावसाचं काही सांगता येत नाही. आणि श्रावण सोमवारचं मी नाही करत आधीपासूनच. असं माझं स्पेसिफिक असं पूजेचं काही नाही. मला भरपूर जण विचारतात की तू उपवास पकडते का. सो मी आधीपासूनच उपवास नाहीच पकडत, कारण मला आधी ते माझी बॉडीच ॲक्सेप्ट करत नव्हती. मी खूप बारीक होती आणि हेल्थ वाईज एवढी स्ट्रॉंग नव्हती. सो मी आधीपासूनच उपवास वगैरे काहीच नाही के. आणि शेवटी काय जे काही आहे ना ते तुमच्या मनाशी निगडीत असते. जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा पूजेबद्दल जर चांगले विचार असले ना तर तुम्ही पूजा नाही केली तरी ते एक चांगल्याच पद्धतीने पार पडलं. जर मला असं वाटलं मनातून की पूजा करायला पाहिजे, आता तर मी घरी देव नाही काढू शकत कारण अन्वी ठेवणार पण नाही. सो जर मला असं वाटलंच तर मी मंदिरात चालली जाते. सो कुठलेही रिलेशन असो वा कुठली पूजा असो किंवा कुठलंही काम असो, तुम्ही किती मनातून करतात ना ते सगळ्यात जास्त, माझ्यासाठी तरी ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. लोकांना दाखवण्यापेक्षा ना आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये किती आनंद मिळत आहे किंवा आपण ती गोष्ट किती मनातून करतो ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. लोकांना दाखवण्यासाठी तर भरपूर लोक बसवले आहेत ज्यांना जे फक्त दाखवण्यासाठीच जगतात. आणि असो. सो माझं तर नेहमीचं असं असतं की जसं टाईम ॲडजस्ट होतो, म्हणजे अन्वी झाली तेव्हापासून एखादी गोष्ट जसं करायचं तर जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं करतो. सकाळी पॉसिबल झालं पूजा करणे तर मी सकाळी करते, संध्याकाळी पॉसिबल झालं तर संध्याकाळी.